आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्यची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले, ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकारा संगे जन बिघडले, जन बिघडले संजीवक झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. एवढं समजून राहिलो ऐकतच नाही. अरे पण पुरीले सांभाळायची बी एक कला राहते. तुला काय समजते? त्या आवाजाला काय झालं आता? सर्दी झाली. जाईन त्या सांगेन तुला. काय औषध आहे का सर्दी? दवाखान्यात गेला होता का तू? नाही ना, दवाखान्यात पैसे. काय ब्युटी पार्लर यावं काम आहे आतमध्ये. बाप्पा, मी कमाल की नव्हतं इथली. मंदिर सार्वजनिक आहे, मला कायले विचारता? हो, काय म्हणलं विचार करत बसलीस तर उगा ते आपल्यामुळे ते हे नको. काय म्हणतात रे मिला गेलं? हां, डिस्बर्सिंग डिस्टर्बिंग. हां तेच, हा बोलला ते नको. उगा फालतूमध्ये तरास काय. आता इंग्लिश बोलायला लागते ना. मी पुण्याला जाणार आहे तर मग बोलायला लागेल ना इंग्लिशमध्ये. बाप्पा, पुण्याले म्हणजे का लंडनले जाऊन राहिला कोणी? आणि तुम्ही का तिकीट काढून त्यासाठी फिरून राहिला सोबत? मला काय सोबत लागते जगू भाऊ? मी काय लहान आहो का? नाही बा राजा, तू तर लय मोठा झाला, कलेक्टरपेक्षा बी मोठा. पण मग हा प्रॉब्लेम काय आहे, मला ना कलेक्टरपेक्षा मोठा कोण राहते तेच मालूम नाही. म्हणून तर मी तुला फक्त कलेक्टरच म्हणतो. तुमचं का सांगून राहिले जग्गू भाऊ? मीनं पार्लर सुरू केलं तर मला तुम्ही ऐश्वर्या राय म्हणून हाका मारून राहिला होता. मग तो हाच ऐश्वर्या राय. हं? फक्त तिला चान्स भेटला आणि तुले नाही भेटला, एवढाच फरक. आणि तो दत्ता भाऊ वार्डाच्या इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त होऊन पडला तर त्याला तुम्ही आमदार साहेब म्हणून हाका मारून राहिला होता. त्या मानानं कलेक्टर म्हणणं म्हणजे काहीच नाही. पण जग्गू भाऊ, मी तुम्हाला कलेक्टर होऊन दाखवतोच का नाही पहा तुम्ही आता. बोलल तो करल काय, न गरजल तो पडल काय, अशी म्हण आहे बरं जग्गू भाऊ. नाही विचारली एमपीसीच्या परीक्षेत तर लक्षात ठेवजो. माझं मी पाहून घेईन जग्गू भाऊ. तुम्हाला कायले काळजी लागून राहिली माही? नाही बा, मी कायले काळजी करून राहिलो. काळजी तर करायला लागेल ना जग्गू भाऊ. लोक पाहता पाहता बदलून राहिले. संजीवक शेतीत उत्साह दाखवणारे तर आजकाल चावडीवर येऊन नाही राहिले. आता काय एकदा सरपंच चावडीवर येऊन राहिले म्हटल्यावर बाकीच्यांची काय गरज पडते जग्गू भाऊ? नाही तसं नाही. आता तर का चावडी बी नवीन होऊन राहिली आहे. गावभर बोंबाबोंब करायला लाजही वाटून नाही राहिले जग्गू भाऊ आपल्याला. जी व्यक्ती आपल्याला आवडते आपण तिचीच बदनामी करून राहिलो, एवढं विधानात येऊन नाही राहिले जग्गू भाऊ तुम्हाला. बरोबर आहे तुझं उजे. महामुळं बदनामी होऊन राहिली तुझी. अरे पण मला काय समज. अरे तुम्हाला काय बोलून राहिले? शाबास, तुम्हाला दोघाले बोलायचं तर तुम्ही डायरेक्ट बोला ना. मला काय मध्ये घेऊन राहिले तुम्ही? मी बी भैतडासारखा तुमच्या होले हो म्हणून राहिलो.
मिल्यासोबत आलो मुद्दाम का बा तुमच्यात काही बातचीत होईल, तुमचं भांडण मिटल, तर तुम्ही माझ बैल करून टाकला आणि दोन्ही बाजूने तू तारा टोचून राहिले मले. हे? आता तो चालला पुण्याले तर तुला त्याच्याशी 2 वाक्य चांगले बोलताना येऊन राहिले, आणि आता तू जाऊन राहिला पुण्याले तर झाल्या गेल्याची माफी मागायचा मोठेपणा नाही दाखवून राहिला. तुमच्यापेक्षा तर माझ्या शेतातले बैल चांगले वागतात एकमेकांशी. दुसऱ्याच्या घरच्या तर अंगावर हात बी टाकता येत नाही. माझ्या घरचे जर असे तर 2-2 थोतरीत लावून छान करून टाकलं असतं मी. नवी पिढी शिक्षणानं सुधारली म्हणते, पण तुमचा तर माझच कमी नाही होऊन राहिला. बरं तुमचं भांडण, तुमच्यापेक्षा माझी बायको चांगली, ती माझ्याशी रोज भांडते, पण एवढं माझ नाही दाखवलं त्याने कधी. जगू, मी म्हणतो तुले काय गरज होती रे त्याच्यात पडायची? काऊन म्हणजे आपली पोर आहे, आपण भांडून मिटवायला नको. एवढा मोठा झाला पण तुले बी काही कळत नाही बा. झालं का आता? मलाच कळून नाही राहिलं का? अरे प्रेमामध्ये नोकझोक असतेच, हा त्याच्यामध्ये पडायचं नसतं, लांबून बघायचं असते. मले का वाटलं का बा दोघं बी आपल्या गावचे चांगले पोर आहेत. हा मिल्या चांगल्या दिलाच आहे आणि उजी बी डॅशिंग पोरगी आहे. आणि आपण हे संजीवक स्वावलंबी शेतीचा प्रयोग करून राहिलो तर तो जर का त्याने केला आणि सक्सेस झाला तर समाजासाठी नवीन काहीतरी दिल्यासारखं वाटेल ना. हा म्हणजे तू त्यांची जोडी दोडून द्यायच्या मागे लागून राहिला नाही का? तुले वाटले का त्यांनी संजीवक शेती करावी आणि ती बी जोडे ना? जोड्यानं नाही तर मग काय चपली ना. शेती जोड्यानेच करायला लागते तात्या. तुम्हाला सांगतो आपल्या बायका नसत्या ना तर आपल्याच्याने छाटक भरबी शेती होत नव्हती बघा. हा हे बाकी सोळाने बोलला बरं का तू. अरे सरपंच कुठे जाऊन राहील? सरपंच अहो, या इकडे ओलीस शाखाला. अहो सरपंच इकडे या. कुठे गेले होते? या 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 या. काय जगू भाऊ? बसा बसा जरा. अहो थंडी वाढली, जरा शेकोटी केली. बसा जरा शेकून घ्या. आता काय सांगायचे? बसा 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 सांगतो. अहो नीट बूट टेकून बसा. चांगलं पाय घे शेकून घ्या, थंडे पडले असते. बरं तात्या, आज काय म्हणून जागरण? का हो जगू भाऊ, वहिनींची भांडण गिंडण केलं काय? आम्ही रात्रीचं भांडत नसतो. जी काय जमका जमकी होती ती दिवसा होती आमची. आता तुम्हाला काय कळणार म्हणा, तुम्ही हे ब्रह्मचारी. कळण लगीन झाल्यावर कळण. अरे आता रातच्याला इथं कायसाठी बसलो ते सांगशील का उगाच आपला टाइमपास करशील? वावरात जनावर घुसायला लागले ना सरपंच तुमच्या राज्यात. आता माझंच राज्य काढा तुम्ही, हाय का? आता जनावर काय मी शेतात घुसून राहिलो का? तसं नाही, पण आता कसं आहे, जनावरांचा त्रास तर वाढलाच ना जंगली. अहो आता पेरणीपासून तर कापणीपर्यंत नुसता जीव टांगणीला राहतोय. हा आता राखणाचं करायलाच पाहिजे का नाही? म्हणलं आता चला हाय एकाला दोघं मारू गप्पा करू राखण जरा. आणि त्यात जग्गू भाऊंसारखा गप्पांचा उस्ताद असला म्हणजे काय बोलायलाच नको. बात का आता एवढाच उपयोग लक्षात ठेवा तुम्ही आमचा. जग्गू म्हणे उरला आता फक्त बाता करण्यापुरता. आणि मग आता ही काय कमी काला वाटून राहिली का तुले? सरपंच मला काय वाटते का जगू भाऊ जर असं राखणाला असेल आणि एखादं जर जंगली रानडुकर आलंच तर वावराच्या बाहेर हा गप्पा मारून त्याला थांबू शकते. आता उद्या मी जंगलात जातो आणि तिथं जंगली प्राण्याची सभा घेऊन त्याला तिथंच थोपवतो. काय म्हणता सरपंच? अहो काढा एखादी शासनाची योजना बिजना असन भत्ता दित्ता काढा. ये पा सुरू केली आणि याच्यावरनं बी गाडी. अहो सरपंच काहीतरी उपाय काढा.
अहो दिवसभर कास्त कर शेतात राबून राहिलाय हा. आणि या राखणापायी रातच्याला बी अशी मजुरी करून राहिला राखण्याची. हां म्हणजे कास्तकाराने आता झोपावं का नाही? नाही तात्या, तुम्ही म्हणता ते सत्य आहे बरं का. म्हणजे चेतना विकासनं काय केलं होतं माहिती आहे का? मागच्या काही वर्षापूर्वी वर्धा जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांची पाहणी केली होती. बरं. सतत 3 वर्ष बरं का. तर जंगली जनावरांमुळं वर्षाला 6 ते 10 हजार रुपये नुकसान व्हायचं. हा निष्कर्ष आहे त्यांचा. म्हणजे दर वर्षाला दर एकरी. आणि जनावरं म्हणजे जास्त करून ते रानडुकरं, निलगाई म्हणजे रोया, माकडं, बंदरं. अहो हरणं, मोर, कोल्याचा बी लगेच त्रास आहे. हां आता असं आहे जग्गू भाऊ, आता हे एक जंगली जनावर, आता त्यांना जंगलातच काही मिळालं असतं तर ते आपल्या शेतात आले असते का खाणं शोधित? अहो पण जंगलं राखले नाही ना आपण. आता कसं आहे, सगळ्या समाजाने सरकारने जंगलं राखली पाहिजेत, जनावरं त्या जंगलात राहिली पाहिजेत. आता त्या जनावराले काही तिथे खायला नाही मिळू राहिले तर ते येऊ राहिले इकडे शेतामध्ये आणि त्याचा फटका बसून राहिले शेतकऱ्याला. आता शेतकऱ्याचा काय दोष आहे का त्याच्यात? म्हणजे झालंय कसं, करावं दुसऱ्यानं आणि बोजा शेतकऱ्याच्या उरावर. नाही, बरोबरच आहे तात्या तुमचं. हे असं सरकारी धोरणच पाहिजे याच्यासाठी. नाही, तुम्ही सांगा सरकारले का तुमचे जेवढे साहेब आहेत त्याने वर्षभराची कमाई उघड्यावर सोडून घरी जाऊन झोपून दाखवा. मग समजून त्याले शेतकरी किती रिस्क घेऊन राहिला ते. बरोबर आहे तुमचं जग्गू भाऊ. अहो पावसाची असो नाहीतर जंगली जनावरांची, आपल्या शेतकऱ्याची रिस्क मोठीच राहते आणि ही रिस्क सामान्य माणसाला समजायलाच पाहिजे. नाहीतर काय. अहो आता आपण संजीवक शेती करून राहिलो, म्हणजे शेतामध्ये आपण 30-35 पिकं घेऊन राहिलो, बरोबर का नाही? आता बाजूच्या शेतात कपाशीचं एकच पीक आणि आपल्याकडे 30ची व्हरायटी. जंगली जनावर आपल्याकडे येणार ना. आणि ते काही वेगळं सांगायला लागते का? आता बाजूला एकच पदार्थ मिळते आणि आपल्याकडे तर फार मेनू कार्डच वाढून ठेवलं ना. आणि शेवटी रानडुक्कर जरी असलं तरी त्याला काय मन बिन काय असन का नाही? वा बा, आता जग्गू पार रानडुकराच्या मनापर्यंत पोचले. नाहीतर काय. का हो सरपंच, यावर बी काही उपाय असेलच ना? एक उपाय आहे बरं का. म्हणजे कसं आहे, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत कुंपणाचा. बर. म्हणजे मोर सोडला ना तर बाकीचं कुठलं जनावर घुसू नाही शकत आतमध्ये शेतात. अरे वा. मी बी ऐकून आहे बरं का त्याच्याबद्दल, पण जास्त माहिती नाही भेटली. कुणी म्हणते शॉक लागते तर कुणी काय तर कुणी काय. त्याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तुम्ही पाहता का आता दोघं माझ्या मोबाईलवर? आता फुकटात दाखवणार असेल तर दाखवा, नाही तर तिकीट घेणार असेल तर नको. आता झाली याची बडबड सुरू. दाखवा बघू तुम्ही, याचं काय ऐकू नका. या हा, बघू जरा. कसं? अहो, या इकडं. नीट बघू जो. बियाणं प्रतिकारक जातीचं वापरलं. पिकं चांगली वाढवली, माती पहेलवान बनवली. अशा तऱ्हेने पिके कीड, रोग आणि तण यापासून बचावता येतील. तरीही वन्य पशूंपासून शेताचं रक्षण करणं हे शेतकऱ्यांपुढचं मोठं आव्हान आहे. पूर्वीच्या काळी सुद्धा कधी मधी जंगली जनावरं यायची, पण एवढी जास्त नाही. वन्य पशु, त्यातही प्रामुख्याने रानडुक्कर, नीलगाय, माकड, हरिण, कोल्हा आणि मोर यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्याचा अजिबात गुन्हा नसताना, काही जबाबदारी नसताना जंगली जनावरं प्रचंड नुकसान करतात आणि ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी कितीतरी हेलपाटे लावावे लागतात. हे अत्यंत अयोग्य आहे. त्यावरचे अनेक उपाय बघता सौर ऊर्जा विद्युत कुंपण हा त्यावरचा एक अतिशय चांगला उपाय आहे. यापैकी मोर हा एक पक्षी सोडला तर बाकी सर्व वन्य पशूंपासून त्यामुळे बचाव होऊ शकतो. शिवाय कुठल्याही पशुला किंवा माणसाला त्यापासून इजा होत नाही. गावकरी मिळून जे स्वावलंबी शेतीचा कार्यक्रम गेल्या 10-12 वर्षात चालत होता, या चालण्यामध्ये दरवर्षी आम्हाला प्रामुख्याने काय वाटत होतं की लोक 25-30 पिकाची लागवड करत होते, परंतु 1-1.5 महिन्यानं पाहिलं तर त्यांच्या सर्व बियाणापासून खाणं सुरू करत होते रोई आणि डुक्कर. या माणसाने, जो माणूस आपला जो हजर आहे, या माणसाने मागच्या वर्षाला हिरव्या तुरी सोंगल्या.
कारण का पूर्ण पकू नाही दिल्या, कारण डुकराचा खूप अधस होता म्हणून सोंगून टाकल्यावर तेवढं तरी आपल्या हाती येईल म्हणून 25% याच्या हातात उत्पन्न येत होतं. हे सर्व करताना चेतना विकासच्या लक्षात आलं. आमचे ज्यावेळेस सभा संमेलनं व्हायचे तर सगळेजण हा त्रास सांगत होते. म्हणून चेतना विकासने कंपनीचे काही कार्यकर्त्याची टीम बनवली. कंपनी जे पाहिले आणि याच्यावर एक तोडगा काढून कंपनीमध्ये खूप खर्च येत होता म्हणून हे सोप्या पद्धतीचं कमी खर्चात कसं होईल, तर जवळपास एकरी 5,000 ते 5,500 रुपये खर्च या सोलर याला येतो. आता जनावर आले सुद्धा तर या तारेपर्यंत येतो ना, तारेपासून ते त्याला करंट लागला की परत वापस चालले जाते, पण आतमध्ये घुसत नाही. सौर ऊर्जा विद्युत कुंपण हे सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालते. सौर ऊर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज होते. त्या बॅटरीतून येणाऱ्या विजेवर 24 तास उच्च दाबाचा शॉक शेताभोवतालच्या तारांमध्ये प्रवाहित होतो. त्या तारांना कुणाचाही स्पर्श झाला तर अगदी अल्प काळाकरताच पण जोरदार शॉक लागतो, परंतु इजा मात्र होत नाही. जंगली जनावरं सुद्धा पुन्हा त्याचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाहीत. शिवाय मोकाट फिरणारी जनावरं आणि मानवी चोर अशा सर्वांपासूनही यामुळे बचाव होतो. अशा प्रकारे शेतकरी, जनावरं आणि पर्यावरण या तिघांनाही पूर्णपणे सुरक्षित असा हा उपाय आहे. हे तर चांगलं आहे ना. मग मग बसवून टाकू. किती खर्च येईल सरपंच याले? याले मी चौकशी केली होती तात्या, हां आणि काही कंपन्या पण आहेत हे काम करून देणार आहे. बरं. तर ते काय म्हणले माहिती आहे का, जर साधारण 15 एकरचं शेत असेल तुमचं तर 3-4 लाखापर्यंत खर्च होईल म्हणे. आता पण ह्याच्यामध्ये ह्या कंपन्यांकडून करून घेण्याऐवजी हे काम जर आपणच केलं, म्हणजे नीट नियोजन करून, काही बदल करून, थोडी बचत करून, कमी खर्चाचं सामान वापरलं तर खर्च कमी होईल की नाही. मग हे जर असं सगळं केलं तरी 15 एकरच्या शेतीला 1.25 लाख ते 1.5 लाखाचा खर्च येईल बघा तात्या. म्हणजे एकरी 10,000 धरा ना. हां बरोबर आहे तात्या, पण 15 एकर शेती असेल तर एकरी 10,000. समजा आपली 10 एकरच शेती असेल तर एकरी 12,000चा खर्च होईल, आणि 5 एकर शेती असेल तर 15,000चा खर्च येईल, कारण भांडवली खर्च आहे हा. मला काय वाटतं सरपंच, 5-5 एकरवाले तिघ शेतकरी एकत्र आले तर खर्च कमी होईल ना. आता कसा बोलला बरोबर. आपण त्याच्यासाठी शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवायला लागतात. तुझं ते जगण्याचं तुझं इरीवरचं भांडण मिटलं का? बाप्पा ते कवाच मिटलं. आता जगणे माझा दोस्त आहे. अरे मग करून टाका ना दोघांमध्ये. हा करू. पण ह्या भांडवली खर्चापेक्षा इतर काही पण खर्च आहेत बरं, ते पण आधी समजून घ्या. कोणते कोणते ते म्हणजे भांडवलावरचं वार्षिक व्याज, चालू देखरेखीचा आणि डागडुजीचा काय खर्च असेल तर, आणि त्याच्यात अजून घसारा आहे की नाही. आता हे एकंदरीत सगळं मिळवलं तर एकराला 3-4 हजाराचा खर्च होतो बाबा वर्षाला. ते आपल्या फायद्यातच राहते ना. आता मी काही चौकशी केली होती, काही ठिकाणी बघायला गेलो होतो, तर चेतना विकास संस्थेमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे बांबू आणि लाकडं वापरून कमी खर्चात केलेली व्यवस्था होती तिथं, ते विद्युत कुंपणाची आहे का. आता अशीच कुंपणांची व्यवस्था त्यांच्या शेजारीच्या कास्तकऱ्यांनी केली होती. म्हणजे हे बघून तर त्यांचे काही उदाहरण आहेत आपल्याकडं. 3 वर्षापासून सगळं चांगलं चालू आहे बरं त्यांचं, म्हणजे काहीच कंप्लेंट नाही आली त्यांना. आणि दुसरं म्हणजे काय, जो डागडुगीचा खर्च असतो की नाही, म्हणजे जुजबी काम येतं शेतकऱ्याला, तर ते शेतकरी स्वतःच करू शकतात. काय अडचणीचं काम नसतं त्याच्यामध्ये, की मोटर बंद पडली किंवा काय बंद पडलं, काहीच नसते. मला काय वाटतं, आपल्या गावातल्या शेतकऱ्यांनी असं गटागटानं जर ते काम करून घेतलं आणि त्याचा खर्च जर कमी केला तर सगळ्यांनाच परवडेल ना. वाटलं तर आपण काय करू, कंपन्यांना कोटेशन काढू आणि एक साथच आपण सगळ्यांनी त्या कंपनीला सांगितलं, म्हणजे जे बनवून देणारी कंपनी, त्यांना पण एवढं मोठी जर डिमांड भेटली तर ते पण आपल्याला कमी खर्चात करून देतील ना. अहो चांगलं आहे ना. मग नाही करू जगू. हा अहो सर्वांनी जर एकत्र येऊन जर हे काम केलं तर त्यामुळे एकत्रपणाची भावना रुजन, सामुदायिकपणाची भावना रुजन, आणि चांगला फायदा आहे ना. आता कसं बोलले तात्या. आणि तुम्ही सांगा सरकारले, ते जंगली जनावराले जंगलातच राहू द्या. आम्हाला तुमच्या त्या वन्य पशुमुळे मिळणारे नुकसान भरपाई अजिबात लागत नाही. जंगली जनावराले जंगलात राहू द्या. न ते जमत नसन तर सर्व शेतकऱ्याले सौर ऊर्जा कुंपण पुरवा, न त्याचा मेंटेनन्सचा खर्च त्याच्या खात्यात पाठवा.
नुकसानीची भरपाई देण्यापेक्षा नुकसान होऊ न देणं हे शहाणपणाचं आहे का नाही? आता कसा शहाणपणाने बोलून राहिला, हेच तर मी सांगत होतो ना तुला. आता इथं कसा शहाणपणाने वागून राहिला, असाच इतरांशी पण चांगल्यापणाने वाग. हां, नाही तर जाशील याची त्याची जोडे जुळवायला आणि पुन्हा तोंडावर पडशील. मी काय म्हणतो जगू भाऊ, ह्या बाकीच्यांच्या जोड्या जमवण्यापेक्षा तू तुझी आणि त्या जगण्याची का जोडी नाही जमवत? मग म्हणजे कसं आहे, तुम्ही दोघं मिळून ते सौर ऊर्जेवर चालणारे कुंपणाचं काम करू शकता का नाही? कसं आहे तात्या? तर काय होईल ना? होईल ना. हां, चला मग निघू का मी? काय थांबा की थोडं, आता काय आता थोडं. नाही जरा- शेवटचे फायनल पैसे को एकदा. र- चालला का? काय बाळे? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञान ज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले, टाळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकार